नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 38 नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते सर्वात प्रथम इराचं ब्राउझर लॉग इन करायचे। नेक्स्ट 38 नंबरच्या सेशनला आपण डायरेक्टली सेल्फ लर्निंगला जातोय। प्रोसीड बटनावर क्लिक करतोय। एक सिंगल प्रश्न आहे सेल्फ लर्निंगचा। तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये पिक्चर इन्सर्ट करायचं असेल त्यासाठी कोणत्या स्टेप तुम्ही फॉलो करणार, तर आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट आणि पिक्चरला जावं लागतं। गो टू होम, नॉलेज चेक, रिझ्यूम, 5 प्रश्न आहे। रिकामी जागा बुक हे दिशानिर्देश करणारे असे पुस्तक असते की ज्या एखाद्या शेपला त्याची कामगिरी करण्याकरता साहित्य आणि प्रक्रियेची माहिती देते। याचं उत्तर आपल्याला रेसिपी निवडायचे। इमेज बदलण्यासाठी समाविष्ट असलेल्या पायऱ्या आपल्याला ओळखायच्या आहे, तर राईट क्लिक चेंज पिक्चरला टॅप करायचं। 1 नंबरचा उत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे। एखादे टेक्स्ट रिकलर करण्यासाठी तुम्हाला रिकामी जागा पर्यायामुळे शक्य होतं, तर फॉन्ट कलरमुळे सगळं शक्य होतं। मेनू बारच्या कोणत्या टॅबमध्ये क्रॉप ऑप्शन असतो, तर या ठिकाणी आपल्याला डी नावाचा फॉर्मॅट ऑप्शन निवडायचा आहे। रेसिपी बुक तयार करण्याकरता कुठली टूल्स तुम्हाला मदत करू शकतील, कॅनवा, फ्रीपिक्स आणि या ठिकाणी पॉवर पॉइंट्स, अशा 3 ॲप्लिकेशनचा वापर करून आपण त्या ठिकाणी फ्रीपिक आपण बनवू शकतो। तर ह्या ठिकाणी नॉलेज चेकचे प्रश्न आपण समजून घेतले। आपण आता जातो गाइडेड डू इट युअर सेल्फला आणि या ठिकाणी आपण स्टार्ट करतोय। त्या ठिकाणचा पहिला प्रश्न, पहिला आपण सेल्फ लर्निंग समजून घेतलंय। नेक्स्ट आपण गाइडेड डू इट युअर सेल्फ समजून घेतलंय। आपण या ठिकाणी गाइडेड डू इट युअर सेल्फ आपण आता आलोय आणि पहिला प्रश्न आपण या ठिकाणी निवडतोय। पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या पॉवर पॉइंटच्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला एक ओल नावाचा शेप घेऊन दाखवायचा आहे। तर तुम्हाला पहिले इन्सर्टला जायचंय, शेपला क्लिक करायचंय, ओल नावाचा शेप घ्यायचा आहे आणि त्याला असं प्लेस होल्डर करायचंय। नेक्स्ट सबमिट तुम्हाला करायचं आहे। पहिला प्रश्न होता ओल नावाचा शेप कसा घ्यायचा आहे तो आपण समजून घेतलाय। आपण आता 2 नंबरच्या प्रश्नाकडे जातो। दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड क्रमांक 4 मध्ये ओल नावाचा शेप घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हेल्थ वेलकम यू असं टेक्स्ट एंटर करायचं आहे। दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड क्रमांक 4 मध्ये पहिलं आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 4 नंबरच्या स्लाइडवर यायचं आहे। ह्या ठिकाणी असं इन्सर्टला जायचंय, शेपला टॅप करायचंय, ओल नावाचा शेप असा प्लेस होल्डर करून आपल्याला घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, हे शेप टाइप करण्यासाठी मी डायरेक्ट कॉपी पेस्ट करतोय। कंट्रोल सी च्या मदतीने मी कॉपी केलंय। राईट क्लिक करायचं तुम्हाला शेप वरती आणि एडिट टेक्स्टच्या माध्यमातून इथं कर्सर असं आणायचंय तुम्हाला आणि त्या ठिकाणी तुम्हाला टाइप करायचं हेल्थ वेलकम यू। बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं आहे। 3 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय। दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एसबीजे हायस्कूल असं टाइप करायचंय। परत रिपीट, इन्सर्ट, टेक्स्ट बॉक्स असं ओढून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला टाइप करायचंय एसबीजे हायस्कूल, बाजूला क्लिक करायचंय, उत्तर तुम्हाला सबमिट करायचं आहे। नंबर 4, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड क्रमांक 2 मध्ये 2/3 चा टेबल इन्सर्ट करायचा आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला रिपीट, इन्सर्टला जायचंय, टेबलला क्लिक करायचंय, इन्सर्ट टेबलला क्लिक करायचंय। इथून सुद्धा आपण टेबल 2/3 चा क्रिएट करू शकतो। 2/3 चा असा टेबल घ्यायचा आहे, बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे। नंबर 5, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ट्रेपझॉइड नावाचा शेप तुम्हाला घ्यायचा आहे। तर तो कसा घ्यायचा आहे, तर आपल्याला पहिले काय करायचंय, इन्सर्टला क्लिक करायचंय, शेपला जायचंय। या ठिकाणचा जो शेप आपल्याला दिसतोय तो ट्रेपझॉइड नावाचा शेप आहे, तो असा प्लेस होल्डर तुम्हाला करायचा आहे। परत नेक्स्ट रोटेटला जायचंय आणि फ्लिप व्हर्टिकलला क्लिक करायचं। कुठं क्लिक करायचंय, फ्लिप व्हर्टिकल, बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गाइडेड डू इट युअर सेल्फच्या 5 प्रश्नाचा भाग समजून घेतलाय। पुढे आपण जातोय सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे। सिम्युलेशनचे काही प्रश्न आपण समजून घेतो या व्हिडिओमध्ये। स्टार्ट बटनावर क्लिक करतोय। पॉवर पॉइंट मध्ये एक रेसिपी बुक नावाचं टेम्पलेट सर्च करायचंय। तर टेम्पलेट मध्ये जायचंय तुम्हाला, इथे एक रिसिप्ट नावाचं बुक आहे, त्या रिसिप्टला क्लिक करायचंय, क्रिएट बटनाला क्लिक। 2 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय। वाचनीय फॉन्ट आकार वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकतात। आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करतात आणि तुम्हाला रिसिप्ट या निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट कलर लाल करायचा आहे। म्हणजे कलरला जायचं तुम्हाला या ठिकाणी आणि रेड निवडायचं। आपण सिम्युलेशनच्या प्रश्नांना एंड करतोय। सेशन कंप्लीशनला आपण जातोय। स्टार्ट बटनाला क्लिक करतोय। रिकाम्या जागेच्या व्यतिरिक्त पुढीलपैकी सर्वांचा उपयोग हार्ड डिस्क फाईल संग्रहित आणि सुसंघटित ठेवतात।
मार्क 5 ज्याला आपण म्हणतोय, नंबर 4चा ऑप्शन तिथे निवडायचा होता. इंटरनल हार्ड डिस्कच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? स्टोरेजचे निश्चित प्रमाण, फेसबुक हे सेकंडरी स्टोरेजचे उदाहरण आहे, तर या ठिकाणी आन्सर आपल्याला चूक द्यायचं आहे. मीडिया डेटा आणि प्रोग्राम धारण करणारे प्रत्यक्ष फिजिकल साधन असतात, या ठिकाणी उत्तर आपल्याला बरोबर द्यायचं आहे. अशा पद्धतीनं 38 नंबरचं सेशन आपण व्यवस्थित समजून घेतलंय. परत पुन्हा भेटू आपण 39 नंबरच्या सेशनमध्ये. ओके.